प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याने एकलव्य आदिवासी सेल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धर्मा बाबूलाल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्यातील ओझर येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 14 जून पासून आमरण उपोषणाला बसले आहेत। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार ओझर येथे आम्ही मागील 60 वर्षांपासून राहत आहोत। तसेच ओझर येथील गट नंबर 136 घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे, तरीही स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हेतुपुरस्पर टाळाटाळ करत असल्याचे सांगत ते मुद्दामहून आम्हाला घरकुल योजनेचा लाभ देत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। मी संदीप गोवर्धन गायकवाड, राहणार ओझर, तालुका पाचोरा। मी संदीप गोवर्धन गायकवाड राहणार ओझर, तालुका पाचोरा। विषय ग्रामपंचायतीने जे आमच्या आदिवासी समाजाला जे घरकुल दिलेले होते त्या घरकुल त्यांनी स्वतः तिथे येऊन मोजून दिले आणि ते अर्ध काम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा प्लॉटिंग एरिया आहे बा, त्याच्यामुळे तुम्ही इथे काही घरकुल काही बांधू नका। आमची पहिली मागणी ही आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी ती जागा आमच्या नावे लावण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे की ती जागा नावे लावल्यानंतर जे काही शासनाने जे दिलेलं घरकुल आहे ते घरकुल आमच्या नावे त्याच जागेवरती बांधण्यात यावी, ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की आमची जी दफनभूमी आहे गेल्या 2011-12 पासून ती दफनभूमी अजूनपर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या नावे लागली नाहीये, ती आमच्या नावे लावण्यात यावी। जरी काही तिन्ही चारही मागणी शासनाने नाही मंजूर केली तर आम्ही इथंच आमरण उपोषण करू। तिथं गावातले काही धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। आम्ही बऱ्याच वेळ त्या लोकांना सांगितलं की बाबा हे आमच्या समाजाची दफनभूमी आहे, ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही करू शकता। ग्रामसेवक काय म्हणाले? ग्रामसेवक म्हणतो की हे तुम्ही वरती जा, कागदपत्र हे करा आणि मगच आम्ही काय पुढचं पाऊल उचलू असं म्हणतात ग्रामसेवक। त्यांनी आजपर्यंत तिथं जाऊन असं म्हणाले नाही की हे तुमची दफनभूमी आहे, तुमच्या नावे लावण्यात आलेली आहे, हे तुमचे नावे करून घ्या असं आजपर्यंत काही ते म्हणाले। ते सध्या कोणाच्याच नावावर नाही। हा आणि तिथे काही धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। आम्ही बोलायला जातो तिथे आम्हाला एका गावाचाच विषय नाहीये, प्रत्येक गावाला ही समस्या जाणवलेली आहे। ही घरकुलाची यादी हे काही एका गावाचा प्रश्न नाही, आमच्या लोकांचं प्रत्येक गावाला ही समस्या आहे। ही यादीला माझं नाव पाहतो मी, 1 नंबरला माझं नाव आहे। तिथले जे लोक आहेत त्यांनी या यादीला दाबून मारलेलं आहे, तुला घरकुल भेटणार नाही या भाषेत मला सांगितलंय। ग्रामसेवक वरसाडे प्रभू घरकुलांचाच विषय, प्रधानमंत्री आवास योजना। ग्रामसेवक म्हणतात तुम्हाला लाभ भेटणार नाही। आता काय माहिती त्यांना कारण माहिती, मी विचारलं त्यांना कारण तर कशामुळे मला लाभ भेटणार नाही असं, तर ते म्हणायचे एका घरात 2 लाभ भेटत नाही म्हणे तुम्हाला। आता हल्ली तिथं 3-3 लाभ दिलेले आहेत आमच्या गावात, एका कुटुंबात 3-3 लाभ दिलेले आहेत। सगळं नाही त्यांचं नाही का वेगळं, तिथं त्यांना लाभ दिलेला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मला का विरोध करताय लोक, मला ते काय कळायला मार्ग नाही। मी धर्मा बाबूलाल विल शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो शिंदेगडामध्ये। आज माझे कार्यकर्ते औषध असे खराब करून ठेवले। वज्जर गावामध्ये संदीप गायकवाड याला त्यांनी पहिले पत्र दिल्यानंतर म्हणतो का रे तू घरकाम बांधकाम करत नाही, त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच तिथे आले, तू लवकरात लवकर बांध नाही तर तुझे पैसे वापस चालले जातील। यांनीच तिथे जाऊन त्यांना बांधकाम करायला लावलं जागेवरती, हेच म्हणतात तू बांधत नाही आणि बांधकाम केलं, पयापलिंग केली, स्वतः जागा आखून दिली। त्याच्यानंतर ते म्हणतात का तू इथं बांधकाम बंद कर नाही तर तुझा जो दुसरा चेक आहे तो वापस करून टाकू, तुला कोणाकडे जायचं तू जाऊ शकतो, जे ते आम्ही पाहून घेऊ। त्याच्यामध्ये स्टे आणू आम्ही, तुम्हाला कोणाकडे जायचं ते जा, आमचं कोणी काही करत नाही असं बोलले ते। भाई भाई ना कर ग्रामसेवक पाहिलं होतं ते रोज म्हणे
बाई म्हणे तुम्ही म्हणे चकवाय जाऊ नको द्या म्हणे तुमची जागा तिकडे समाया म्हणे म्हणे विचार गरमच्या बापाले मला दादा म्हणलं कडे जागा दिरा ना तुम्ही म्हणे मला मसन काय मा दिरा ना का म्हणे म्हणलं मसन काय मग कसा बद्दल जागा दिशा तुम्ही म्हणे मसन काय नाही जागा सोडी सन तुमले आलं तडेच जागा दिसून मला आम्ही ती जागावरून उठावलीत मग मला सांगितो आजू म्हणे बाई म्हणे तुला माणूस कोणता आहे म्हणे तो माणूसले सांग ताडे सह्या करा तुमना चेक परत जाई म्हणे कसा बद्दल परत जे आमना चेक त्याची दिले का तो चेक आम्हाला घरकुल बांधकाम चालू होईल का? नाही वयल बारू आमने बी कोली येले दादा तडे पचडारे आता सांगतस ना मग आडून उठा बा तुम्ही या जागावरून आणि डायरेक्ट दुसऱ्याकडे मसन काय मा जागाल्या कस काय लेतीन मसन काय मा जागा इथला वर्षाना री राहतो आम्ही 30-35 वर्षाना राहतो तटे कस काय आदरता आली जागा समायतच 30-35 वर्ष त्या जागेवर राहतो. हा राहतोस आम्ही तटे जागा तुम्हाला सोडायला लावता येते. हा त्या जागा सोडायला लावतोस आणि मसन काय मा जागा आल्या बा तुम्ही कसा बदला मसन काय माल्या आमना मरेल माणसाकडे बुनवा आमना घरमा बुनवा का मग आम्ही तटे त्यांना विचारलं नाही तुम्ही का आम्हाला जागा का सोडायला लावता बा? त्याची जागा समजतस दादा आमनी जागा आहे बट्टाकडे त्याच ना कब्जा समजतस त्या आमनं शे बट्टाकडे असं समजतस त्या डायरी इथला मोठा मोठा काय असं माहिले तेच नाही करत आमला लाईन चुकून करणी निशे दादा आम्ही आता जोडतोस आम्ही लाईन बी आणि जे खळे वगैरे सांभाळले ते गरमचे कुलूट गाव कडून ये दादा गरमचे कुलूट आमला गरीबले सांगतस त्या गरमचे कापा बी उठा आठवून आणि मसन काय माल्या जागा सांगत गरमचे कापा बी आई बाई ती एक बाई उनी ती बाईला तेरत बी म्हणे बाई म्हणे काक दिली म्हणे ती बाईला फोटो काढत यायची मग कहू म्हणे बोला कस काय तुम्ही फोटो काढ राहणार म्हणलं ती बाईला म्हणे तथा जागाले म्हणे बाई तू म्हणे मी बोलायला लागलो तर बाई म्हणे तुम्ही कोली येले का म्हणे तू बोल राहिले तर मला म्हणे मी कोली येले म्हणतो मी बोल राहिलो म्हणलं मग म्हणे कोली नाही येते तर कशाला बोल तू म्हणलं मग डायरेक्ट मसन काय मग कसा बदल मसन काय मग जावा तुम्ही चांगल्या जागा माहिती आमले मसन काय माताडतोस त्या